नमस्कार मंडळी, आज आपण सुक्कं काळं चिकन आणि रस्सा बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धा ते पाऊण किलो इथं चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ लावून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. हे चिकन आपल्याला अर्धा तास मुरवत ठेवायचं आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे सर्व एकत्र ठेचून घेऊयात. पातेल्यामध्ये 1.5 चमचा तेल गरम करून ठेचलेलं लसूण व कोथिंबीरीची व्यवस्थित अशी फोडणी व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मुरवत ठेवलेले चिकन घालून व्यवस्थित परतून घेऊयात व झाकण लावून त्या झाकणावर पाणी घालून चिकन शिजवून घेऊयात. अशा प्रकारे चिकनला मिठाचे पाणी सुटले आहे, तुम्ही बघू शकता. ताटावरचे पाणी देखील गरम झाले आहे. ताटावरचे पाणी गरम झाल्यास ते चिकनमध्ये घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. आपल्याला रस्सा करायचा आहे, त्यासाठी थोडासा चिकन स्टॉक आपण तयार करून घेऊयात. हीच प्रोसेस अजून एकदा रिपीट करून चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत चिकन शिजवून घेऊयात. वाटण्यासाठी 1 चमचा तेलमध्ये कांदा खरपूस भाजून घेऊयात. कांदा परतल्यास त्यामध्ये लसूण व आले घालून व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा खरपूस असा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालून तो देखील व्यवस्थित परतून घेऊयात. त्याचबरोबर 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये खरपूस असे खोबरे भाजून घेऊयात व वाटण थंड करून वाटण वाटून घेऊयात. याचबरोबर आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजले गेले आहे. तुम्ही बघू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपले चिकन व्यवस्थित असे शिजले आहे. आता आपण व्यवस्थित चिकन शिजले गेले आहे. आता आपण अशा प्रकारे वाटण बारीक करून घेऊयात. आता चिकन स्टॉक वेगळा आणि चिकनचे पीसेस वेगळे करून फोडणी तयार करून घेऊयात. मसाला व्यवस्थित भाजून घेऊयात. 2 चमचे तेलामध्ये तुमच्या साठवणीचा मसाला तेलात घालून परतून घेऊयात. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेला काळा मसाला घालून ते देखील वाटण आपण व्यवस्थित परतून घेऊयात. वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे धने पावडर, 1.5 ते 2 चमचे चिकन मसाला घालून तो देखील व्यवस्थित असा परतून घेऊयात. ह्यातला अर्धा मसाला आपण रस्सा बनवण्यासाठी आळणी रस्स्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात व तुम्हाला हवा तितका रस्सा तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा घट्ट किंवा पातळ करू शकता. आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रस्सा आपला तयार झाला आहे. त्याचबरोबर आपण थोडासा मसाला ठेवला होता, त्यामध्ये आपलं सुक्कं काळं चिकन देखील बनवून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सुक्कं चिकन आणि रस्स्याची रेसिपी बघितली. हा व्हिडिओ आवडल्यास